सर्वांना नमस्कार. वर्ग 12वी वाणिज्य, विषय सचिवाची कार्यपद्धती, प्रकरण 3, भाग विक्री, इश्यू ऑफ शेअर्स, लेक्चर नंबर 4, बुक बिल्डिंग पद्धती. भाग विक्री या 3 क्रमांकाच्या प्रकरणामध्ये आपण आत्तापर्यंत भाग भांडवलाचे वर्गीकरण, भाग भांडवलाचे वर्गीकरण, त्याचबरोबर भाग विक्री हा पॉईंट आपण शिकत आहोत. आणि त्यानंतर भाग विक्रीच्या पद्धती. भाग विक्रीच्या पद्धतीमध्ये आपण एक चार्ट पाहिला होता आणि भाग विक्रीच्या मुख्य 4 पद्धती आहेत. त्यामध्ये सार्वजनिक विक्री, ब विद्यमान समहक्क भागधारक, क विद्यमान कर्मचारी आणि ड खाजगी विक्री. भाग विक्रीच्या पद्धतीमध्ये सार्वजनिक विक्री, पब्लिक इश्यू, त्यामध्ये 2 प्रकार आहेत. प्राथमिक सार्वजनिक विक्री, 2 नंतरची सार्वजनिक विक्री. यामध्ये आपण प्राथमिक भाग विक्री किंवा सार्वजनिक भाग विक्री यापूर्वीच्या तासामध्ये पाहिलेला आहे. तरी देखील आपण पाहूया प्राथमिक भाग विक्री किंवा सार्वजनिक भाग विक्री. सार्वजनिक विक्री म्हणजे जनतेस भाग खरेदीसाठी आवाहन. सामान्यतः कंपनी भाग विक्रीसाठी या पद्धतीचा वापर करते. कंपनी माहितीपत्रक प्रसिद्ध करून प्रॉस्पेक्टस जनतेस भाग खरेदीसाठी आवाहन करते. त्यासाठी कंपनी 2 किंमत पद्धतींचा अवलंब करते. यामध्ये निश्चित किमतीस भाग विक्री पद्धती. या पद्धतीमध्ये कंपनी माहितीपत्रक प्रसिद्ध करते, ज्यामध्ये भागांची संख्या आणि किंमत नमूद केलेली असते. दर्शनी किमतीचा काही हिस्सा अर्जासोबत गुंतवणूकदाराकडून मागवतात. त्याला आपण भाग अर्ज शुल्क किंवा भाग आवेदन शुल्क असे देखील म्हणतो. जेव्हा विक्रीचा कालावधी पूर्ण होतो तेव्हा कंपनीला तिच्या भागांना असलेली मागणी समजते. कंपनी दर्शनी मूल्यास किंवा वाढावा घेऊन भाग विक्री करू शकते. अधिक माहितीमध्ये आपण पाहिलं होतं भागांची वाढावा घेऊन विक्री, इश्यू ऑफ शेअर्स ॲट अ प्रीमियम. जेव्हा कंपनीच्या भागांची विक्री ही दर्शनी मूल्यापेक्षा जास्त किमतीस केली जाते तेव्हा त्याला वाढावा घेऊन विक्री असे म्हणतात. उदाहरणार्थ, जर भागांचे दर्शनी मूल्य ₹100 असेल आणि भागांची विक्री ₹150
यास केली असता ₹50 ही वाढावा घेऊन किंमत कंपनीच्या प्रतिभूती वाढावा खात्यामध्ये जमा करावी लागते. शेअर प्रीमियम, सिक्युरिटीज प्रीमियम अकाउंट. वाढावा हा नफा समजला जात नाही आणि ही रक्कम लाभांश म्हणून वाटता येत नाही. प्रकरण 3 पेज क्रमांक 39 वर पाहावे. कंपनी कायदा वाढावा घेऊन भाग विक्रीसाठी कोणतेही निर्बंध लावत नाही. तथापि प्रतिभूती वाढावा खात्यातील रक्कम वापरण्यासाठी खालील अटी नमूद करतो. 1. ही रक्कम पूर्णदत्त बोनस भाग देण्यासाठी वापरतात. 2. कंपनीच्या प्राथमिक खर्चासाठी वर्ग करता येते. 3. भाग किंवा कर्जरोखे विक्रीचा साठीचा खर्च, दलाली, सूट इत्यादी गरजा भागवण्यासाठी सुद्धा भाग वाढावा रक्कम वापरण्यात येते. 4. अग्रक भाग किंवा कर्जरोखे यांच्या परतफेडीवरील वाढावा देण्यासाठी सुद्धा ही भाग वाढावा खाते रक्कम वापरता येते. आता प्राथमिक भाग विक्री किंवा सार्वजनिक भाग विक्री त्यासाठी कंपनी 2 किंमत पद्धतींचा अवलंब करते. त्यामध्ये आपण पाहिलेलं आहे निश्चित किमतीस भाग विक्री पद्धत. आणि आता आपण पाहत आहोत ब मध्ये आहे बुक बिल्डिंग पद्धती. ही परीक्षेमध्ये 4 मार्कासाठी आपणास विचारली जाते. त्यामुळे ही एक भाग विक्रीची नवीन पद्धत आहे आणि या पद्धतीचा आपण व्यवस्थित अभ्यास करणं आवश्यक आहे, समजून घेणं गरजेचं आहे. बुक बिल्डिंग पद्धती पेज नंबर 40. या पद्धतीमध्ये भाग वाटप करणारी कंपनी भागांची संख्या आणि विक्री किंमत लिलाव पद्धतीने करण्याचे निश्चित करते. म्हणजेच कंपनी गुंतवणूकदारांना किंमत श्रेणी कळवते व गुंतवणूकदार त्या श्रेणीमधील किमतीस बोली लावतो. श्रेणीमधील किमान किमतीस फ्लोअर प्राईस असे म्हणतात आणि श्रेणीमधील कमाल किमतीस कॅप प्राईस असे म्हणतात. आणि जेव्हा भागांची किंमत निश्चित होईल त्यास कट ऑफ प्राईस किंवा विक्री किंमत असे म्हणतात. गुंतवणूकदार किती भागासाठी बोली लावू शकतो? बोली ही 5 दिवसांसाठी खुली असते. बोली व आवेदन अर्ज रक्कम, भाग अर्ज शुल्क रक्कम किंवा भाग विनंती अर्ज शुल्क रक्कम, बोली व आवेदन अर्ज रक्कम हे व्यापारी बँकेकडे पाठवले जाते, कारण कंपनीचं बँकेमध्ये खातं असतं. कंपनी बोलीची प्रक्रिया संपल्यानंतर कमाल किमतीनुसार कट ऑफ प्राईस किंवा विक्री किंमत निश्चित करते. त्याला आपण बुक बिल्डिंग असं म्हटलेलं आहे. आता यामध्ये एक संकल्पना आलेली आहे व्यापारी बँकर, कमर्शियल बँक्स. तर ही संकल्पना काय आहे? तर व्यापारी बँकर म्हणजे कमर्शियल बँक्स, जसं स्टेट बँक ऑफ इंडिया, त्यानंतर पंजाब नॅशनल बँक, अशा ज्या बँका आहेत त्यांना आपण व्यापारी बँकर असे म्हणतो. ही अशी संस्था आहे जी भाग विक्री करणाऱ्या कंपनीच्या भागांच्या खरेदी विक्रीसाठी व्यवस्थापन किंवा सल्लागार म्हणून कार्य करते. यापूर्वी आपण भागांची वाढावा घेऊन किंमत विक्री असं पाहिलं होतं. आपण आता यामध्ये पाहणार आहोत भागांची कसर देऊन विक्री, इश्यू ऑफ शेअर्स ॲट अ डिस्काउंट. आता आपण पाहूया भागांची कसर देऊन भाग विक्री करताना कंपनी कायदा निर्बंध
लादते. तथापि काही अपवादात्मक परिस्थितीमध्ये भागांची कसर देऊन विक्री करू शकते. जेव्हा भागांची विक्री धनकोंना केली जाते किंवा जेव्हा कर्जाचे भागामध्ये रूपांतर केले जाते, जेव्हा मध्यवर्ती बँकेच्या रिझर्व्ह बँकेच्या पुनर्बांधणीसाठी बँकिंग नियमन कायदा 1949 नुसार पुनर्रचना योजनेनुसार कर्जाच्या रकमेचे भागात रूपांतर केले जाते. आता भागांची कसर देऊन विक्री म्हणजे काय की समजा उदाहरणार्थ 100 रुपयाचा भाग आहे आणि तो जनतेमध्ये 90 रुपयाला विकला, तर तो कसर देऊन विकला. या उदाहरणामध्ये 10 रुपये ही काय आहे, कसर आहे किंवा ही सभासदांना गुंतवणूकदाराला दिलेली सूट आहे. यालाच म्हणायचं कसर देऊन भागांची विक्री. नेक्स्ट, आता आपण पाहत आहोत कंपनी सार्वजनिक भाग विक्री पब्लिक इश्यू पुढील 2 पद्धतीच्या आधारे करू शकते. महत्त्वाचं आहे, त्यामुळे याकडे विशेष लक्ष द्या. सार्वजनिक भाग विक्रीच्या पद्धती, पब्लिक इश्यूच्या पद्धती, प्रोसिजर. मग त्यामध्ये आहे भाग विक्री, त्याला आपण म्हणतो प्राथमिक भाग विक्री किंवा सार्वजनिक विक्री. आणि 2 ब नंतरची सार्वजनिक भाग विक्री. तर प्राथमिक सार्वजनिक विक्री आणि नंतर आपण ब पाहूया. तर आता पाहू आपण प्राथमिक भाग विक्री, इनिशियल पब्लिक ऑफर, IPO म्हणायचे त्याला, इनिशियल पब्लिक ऑफर, IPO. प्राथमिक भाग विक्री, प्राथमिक म्हणजे नवीन, पहिल्यांदा. या पद्धतीमध्ये कंपनी जनतेस प्रथमतः भाग खरेदीसाठी आवाहन करते. नवीन कंपनी किंवा चालू कंपनी जेव्हा भांडवलाची गरज असेल तेव्हा जनतेकडून भाग विक्री करून भांडवल उभारते. सुरुवातीला प्रथमच कंपनी जनतेला भाग विक्रीसाठी आवाहन करते, त्यास प्राथमिक भाग विक्री म्हणतात. IPO, इनिशियल पब्लिक ऑफर, वर्तमानपत्रामध्ये स्टॉक एक्सचेंजच्या माध्यमातून आपण जाहिरात वर्तमानपत्रामध्ये पाहू शकतो. IPOच्या आधी कंपनीचे भाग नोंदवलेले नसतात, पण IPO नंतर ती सूचीबद्ध कंपनी असते आणि तिच्या भागांची खरेदी विक्री ही भाग बाजारामध्ये खुल्या बाजारात केली जाते. कंपनी प्राथमिक भाग विक्रीसाठी निश्चित किमतीस भाग विक्री पद्धत किंवा बुक बिल्डिंग पद्धतीचा वापर करते. आणि त्यानंतर सार्वजनिक भाग विक्रीची जी पद्धत आहे ती आहे 2 नंबरची, नंतरची सार्वजनिक विक्री. आपण त्याला फर्दर पब्लिक ऑफर किंवा फॉलो ऑन पब्लिक ऑफर असे देखील म्हणतो. तर प्रश्न क्रमांक 2 मध्ये संकल्पना स्पष्टीकरणामध्ये प्राथमिक भाग विक्री आणि नंतरची सार्वजनिक भाग विक्री यासंबंधी आपणास प्रश्न विचारला जाईल. तर नंतरची सार्वजनिक भाग विक्री, फर्दर पब्लिक ऑफर किंवा फॉलो ऑन पब्लिक ऑफर, FPO. पलीकडे होतं IPO आणि इथं आहे FPO. प्राथमिक भाग विक्रीनंतर जेव्हा कंपनी भाग विक्री करते त्यास नंतरची दुय्यम, सेकंडरी भाग विक्री असे म्हणतात. सूचीबद्ध कंपनीच्या प्राथमिक भाग विक्रीनंतरच्या विक्रीला नंतरची सार्वजनिक विक्री असे म्हणतात. साधं सोपं उदाहरण आपण घेऊया. समजा आपल्याला जर नवीन 4 व्हीलर घ्यायची असेल तर ती आपण नवीन कंपनीची प्राथमिक बाजारात नवीन घेतो, त्याला म्हणायचं प्राथमिक भाग विक्री. आणि दुसरी नंतरची सार्वजनिक भाग विक्री म्हणजे
तीच गाडी आपण वापरलेली गाडी जर आपण दुसऱ्या तिसऱ्या माणसाकडून जर आपण कार बाजारात खरेदी केली, वापरलेली कार, युज्ड कार, तर आपण त्याला सेकंडरी मार्केट असे म्हणतो. म्हणजे नवीन कार असेल प्राथमिक भाग विक्री आणि सेकंड हँड असेल तर नंतरची सार्वजनिक भाग विक्री. म्हणजे नवीन भाग कंपनीचे प्राथमिक भाग बाजारात मिळतात आणि तेच भाग बाजारामध्ये नंतरच्या काळामध्ये आपला दुय्यम तिय्यम असे पद्धतीने खरेदी विक्री केले जातात भाग बाजारामध्ये, स्टॉक मार्केटमध्ये. त्याला म्हणायचं नंतरची सार्वजनिक भाग विक्री. तर अशा पद्धतीने पेज नंबर 39वर भाग विक्रीच्या पद्धती हा जो चार्ट आहे त्या चार्टमध्ये आपण सार्वजनिक विक्री, पब्लिक इश्यू, त्यामध्ये प्राथमिक सार्वजनिक विक्री आणि नंतरची सार्वजनिक विक्री हा प्रकार पद्धत आपण येथे पूर्ण केलेली आहे. तरी सर्वांनी व्हिडिओ पूर्णतः व्यवस्थित ऐकायचा आहे आणि ऐकत असताना पेज नंबर 39-40वर आपण नजर टाकली तर आपल्या व्यवस्थितरित्या लक्षात येईल आणि आपला अभ्यास याच पद्धतीने कायमस्वरूपी चालू ठेवावा. धन्यवाद.